सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा अद्वैतला म्हणत असते की साहेब आपलं बाळ ठीक तर असेल ना, विरोचक आपल्या बाळाला काही करणार तर नाही ना. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा खरं तर जेव्हा मी त्या रिपोर्टवरील ते स्क्रॅच बघितले तेव्हा मला तुझं बोलणं आठवलं. तू मला सांगत होती ना की तुला असं वाटते की कोणीतरी पोटात नखं मारत आहे. आणि त्यावर नेत्रा म्हणते की हो साहेब, मी डॉक्टरांनासुद्धा त्यावेळी हेच सांगितलं होतं. मला खरंच खूप भीती वाटत आहे. विरोचक अनेक वेळा माझ्या जवळ आला होता, त्याने आपल्या बाळाला काही केलं तर नसेल ना. आणि त्यावर अद्वैत तिला धीर देत म्हणतो की नेत्रा तू घाबरू नको, देवी आई आपल्या पाठीशी आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं ना की बाळ ठीक आहे, त्यामुळे तू काही काळजी करू नको. आणि त्या दोघांचं हे बोलणं सुरू असतानाच त्या आजी त्या ठिकाणी येतात आणि त्या आजींना बघता क्षणी नेत्राच्या चेहऱ्यावर हसू येतं. तर त्या आजी म्हणत असतात की पोरी पोटूशी आहेस ना गं तू. आणि त्यामुळे नेत्रा आणि अद्वैत एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागतात. आणि मग त्यानंतर त्या आजी नेत्राला सांगतात की तू डोक्यावर पदर घे, मला तुझी ओटी भरायची आहे. त्यामुळे नेत्रा लगेच डोक्यावर पदर घेते. तर अद्वैत त्या आजींची पिशवी पकडतो आणि मग त्या आजी नेत्राला हळदी कुंकू लावतात आणि तिची ओटी भरतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे नेत्राला तर खूप आनंद होतो. ती एकटक त्या आजींकडे बघतच असते. तर अद्वैतसुद्धा आश्चर्यानेच त्या आजींकडे बघत असतो आणि मग तो त्यांना विचारतो की आजी तुम्ही कोण आहात, मी ओळखलं नाही. तर त्या आजी नेत्राच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की मी या लेकराची माहेरवाशीण आहे. आणि मग ते अद्वैतच्याही चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतात की लेकरा तू माझ्या या लेकीची नीट काळजी घे. त्यावर अद्वैतही हो म्हणतो आणि मग त्यानंतर त्या आजी तेथून निघून जातात. नेत्रा आणि अद्वैत त्या आजींकडे बघतच असतात आणि अचानक त्यांच्या डोळ्यांसमोरच आजी गायब होतात. त्यामुळे अद्वैतला तर मोठा धक्काच बसतो. तो विचारतो की नेत्रा त्या आजी अचानक कुठे गेल्या. तर नेत्रा म्हणत असते की साहेब त्यांना देवी आईनेच पाठवलं होतं. खरं तर प्रत्येक गरोदर मुलीची माहेरी चोरोटी भरली जाते, मात्र आईला तर इथे येणं शक्य नाही आहे. त्यामुळे देवी आईच माझी चोरोटी भरण्यासाठी आली होती. आणि ते ऐकून अद्वैतला देखील खूप आनंद होतो. तर दुसरीकडे रुपाली तिच्या खोलीत बसलेली असते. तिला सतत काल रात्री घडलेला प्रकार आठवत असतो आणि ती स्वतःशीच म्हणत असते की माझ्या या महाशक्तीबद्दल आत्तापर्यंत तर सगळ्यांनाच कळलं असेल, पण काही हरकत नाही. जेव्हा माझ्या वशीकरणाच्या शक्तीबद्दल यांना कळलं होतं तेव्हासुद्धा कित्येक दिवस मी त्या शक्तीचा वापर करत होते. त्यामुळे यावेळीसुद्धा मला माझ्या या महाशक्तीचा वापर करता येईल. आणि जेव्हा मी फाल्गुनी आणि केतकीचं प्रतिबिंब बनवलं होतं तेव्हा काहीच प्रॉब्लेम झाला नव्हता. मात्र शेखरच्या प्रतिबिंबाच्या वेळीस थोडी अडचण निर्माण झाली. मात्र यापुढे मी काळजी घेईल. आणि मग त्यानंतर ती खूपच खुश होते आणि हसतच म्हणते की तसंही या लोकांना कळणार नाही की प्रतिबिंब कोणतं आहे आणि खरी व्यक्ती कोण. फक्त 13 मिनिटं आणि या 13 मिनिटांमध्ये मी प्रलयसुद्धा आणू शकते. तर दुसरीकडे नेत्राच्या रिपोर्टमध्ये जे काही आलेले असते त्यामुळे हॉस्पिटलमधील सगळ्या मशीन चेक केल्या जातात. मात्र त्या मशीन्समध्ये कोणताही बिघाड झालेला नसतो, सगळं काही व्यवस्थित असतं. आणि मग त्यानंतर एक माणूस अजून काही पेशंटचे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवताना म्हणतो की इतर सगळ्या पेशंटचे रिपोर्ट तर ठीक आहेत, नॉर्मल आहेत, मात्र त्या एका पेशंटच्या बाबतीतच प्रॉब्लेम होत आहे. मी अनेक वेळा हे रिपोर्ट काढून बघितले, मात्र त्यांवर ते स्क्रॅच येत आहेत आणि त्यामुळे त्या डॉक्टरसुद्धा घाबरतात. हा नेमका काय प्रकार असेल याचाच ते सगळे लोक विचार करत असतात. दुसरीकडे शेखर इंद्राणीच्या खोलीत जात आणि सगळ्यात आधी मी काय म्हणतो असं वाक्य बोलतो. त्यामुळे इंद्राणीला कळतं की हा शेखर आहे, प्रतिबिंब नाही. आणि मग ती त्याला खोलीत येऊ देते. त्यानंतर शेखर इंद्राणीला सांगतो की मी अद्वैतला कॉल केला होता, त्याचं असं म्हणणं आहे की काहीतरी गडबड झाली आहे, मात्र त्याने मला नीट काही सांगितलं नाही. त्यावर इंद्राणी म्हणते की काही हरकत नाही, ते दोघेजण घरी आल्यावर आपण विचारू. तर शेखर म्हणत असतो की मला असं वाटतं की आपण त्यांना बाहेरच कुठेतरी भेटूयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे बोलता येईल. मात्र तितक्यात ती रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती हसतच शेखरकडे जात म्हणते की काय बिंडोक राजाध्यक्ष, तुला काय आता क्षणभरसुद्धा तुझ्या बहिणीविना करमत नाही का? बहिणीची खूप आठवण येत असते का तुला? आणि मग त्यानंतर ती हसतच त्या दोघांना म्हणते की आता तर तुम्हाला कळलंच असेल ना की माझ्याकडे कोणती शक्ती आहे ती. आणि मग ती इंद्राणीला म्हणते की तू माझी मैत्रीण होती ना, म्हणून मी तुला सांगते की आत्ता मला जी शक्ती मिळाली आहे ती साधारण शक्ती नाही तर महाशक्ती आहे. आणि या शक्तीमुळे मी काहीही करू शकते.
आणि मग ती नेत्राच्या बाळाला मारण्याची देखील धमकी देते. त्यामुळे शेखर खूप चिडतो आणि तो सरळ रुपालीचा गळाच पकडतो. रुपाली त्याच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करत असते, पण शेखर खूप चिडलेला असतो. पण शेवटी रुपाली तिची पूर्ण ताकद लावते आणि शेखरला जमिनीवर ढकलून देते. ती खूप चिडलेली असते आणि ती शेखरला म्हणते की तुझ्या लायकीत राहा, नाहीतर तुला तुझ्या आईबापाकडे पाठवायला मला वेळ लागणार नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर अद्वैत आणि नेत्रा घरात येतात, पण रुपाली लगेच त्यांच्या समोर येते. ती हसतच त्या दोघांना विचारते की काय रेग्युलर चेकिंगला गेला होतात का तुम्ही? मात्र ते दोघे काही उत्तर न देता तेथून जाण्यासाठी निघतात. पण रुपाली त्यांना थांबवत म्हणते की अरे काय घाई लागली आहे तुम्हाला? तुमच्या मागे काही वाघ लागलाय का? आणि मग ती हसतच म्हणते की वाघ नाही, पण विरोचक लागला आहे, पण तरी थोडा वेळ थांबा आणि बोला माझ्याशी. आणि मग तिचं लक्ष नेत्राच्या पोटाकडे जातं. नेत्राने ती ओटी ओढणीमध्ये घेतलेली असते आणि ती पोटाशी कवटाळलेली असते. तर रुपाली तिला विचारते की काय आहे या ओढणीमध्ये? ओटी भरली का कोणी तुझी? पण त्यावर नेत्रा काही उत्तर देत नाही. तर रुपाली काय आहे असं म्हणत त्या ओटीला हात लावण्यासाठी जाते. मात्र तितक्यात तिला जोरदार झटका बसतो आणि ती उडून बाजूलाच पडते. घडलेल्या प्रकारामुळे अद्वैत आणि नेत्राला देखील धक्का बसतो. तर रुपाली तर खूप घाबरते आणि मग अद्वैत नेत्रा तेथून निघून जातात. त्यानंतर नेत्रा ती ओटी घरामध्ये ठेवते, तिची पूजा करते. अद्वैत आणि नेत्रा दोघेही खूप आनंदात असतात. अद्वैत म्हणत असतो की नेत्रा काय असेल ग या ओटीमध्ये? बघितला ना तो विरोचक कसा दूर जाऊन पडला होता? आणि त्यावर नेत्रा म्हणते हो साहेब, ही दैवी ओटी आहे. प्रत्यक्षात देवी आईने येऊन माझी चोरोटी भरली. आणि मग ती अद्वैतला सांगते की तुम्ही आत्यांना आणि बाबांना सुद्धा इथे घेऊन या, मला त्यांना हे दाखवायचं आहे. त्यामुळे अद्वैत शेखर आणि इंद्राणीला त्या ठिकाणी घेऊन येतो आणि मग नेत्रा त्या दोघांना घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि प्रत्यक्षात देवी आईने नेत्राची चोरोटी भरली आहे हे कळल्यावर त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा होतो. इंद्राणी म्हणत असते की नेत्रा, खरं तर मी विचार करत होते की केतकी आणि फाल्गुनीला तुझी चोरोटी भरायला सांगावी, मात्र विरोचकाला कळेल म्हणून मी इतके दिवस काही बोलले नाही. पण आता प्रत्यक्षात देवी आईनेच तुझी ओटी भरली. तर शेखरही म्हणत असतो की नेत्रा, खरंच तू खूप आनंदाची बातमी दिली. मग त्यानंतर ते अद्वैत आणि नेत्राला बाळाबद्दल विचारतात. तर नेत्रा सांगते की बाबा सगळं काही ठीक आहे. त्यामुळे अद्वैत तिच्याकडे बघू लागतो, पण ती इशारा करते की सोनोग्राफीच्या रिपोर्टबद्दल काही सांगायला नको. त्यामुळे अद्वैतही गप्प बसतो. त्यानंतर मग इंद्राने त्या ओटीकडे बघत नेत्राला सांगते की ही दैवी ओटी आहे, यातील सगळं साहित्य तुझ्याकडे सांभाळून ठेव. आणि त्यावर नेत्रासुद्धा हो म्हणते आणि मग ती ओटी घेते. तर इंद्राणी त्या ओटीच्या पाया पडत असताना तिला जाणवतं की ओटीचं कापड खूप जाड आहे आणि त्याबद्दल ती नेत्राला विचारते. तर नेत्रा म्हणते की आत्या, हे तर माझ्या आधी लक्षातच आलं नाही. तर इंद्राणी म्हणते की नेत्रा, आपण यामध्ये काय आहे ते बघूयात. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी ती ओटी उलगडतात आणि त्यामध्ये अजून एक कापड असते. हे नेमकं कशाचं कापड असेल असा त्यांना प्रश्न पडतो आणि मग ते कापड उघडतात. तर त्यावर विरोचकाचे चिन्ह असते आणि ते चिन्ह बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.